नमो भगवते वासुदेवाय. अथ त्रयोदशाध्याय. शिशुमार चक्राचे वर्णन. श्री शुकदेव म्हणतात, सप्तर्षींच्या वरच्या बाजूला 13 लाख योजने अंतरावर ध्रुवलोक आहे. याला भगवान विष्णूंचे परमपद असे म्हणतात. तेथे उत्तानपदाचा पुत्र परम भगवत भक्त ध्रुव आहे. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप आणि धर्म हे सर्वजण एकाच वेळी अत्यंत आदराने याला प्रदक्षिणा घालतात. आता सुद्धा कल्पांपर्यंत राहणारे लोक याच्याच आधारावर आहेत. याचा या लोकातील प्रभाव आम्ही पूर्वी 4थ्या स्कंदात वर्णन केलेला आहे. सदा जागृत राहणाऱ्या अव्यक्तिगती भगवान कालाकडून जे ग्रह नक्षत्रादी ज्योतिर्गण नेहमी फिरवले जातात, त्यानंतर आधारस्तंभ म्हणून भगवंतांनी ध्रुवलोकाचीच नियुक्ती केली आहे. म्हणून हा एकाच ठिकाणी राहून नेहमी प्रकाशित असतो. ज्याप्रमाणे धान्याची मळणी करण्यासाठी लहान, मध्यम आणि लांब अशा दोऱ्यांनी बांधलेले बैल अनुक्रमे जवळ, मध्ये आणि लांब राहून खांबाच्या चारही बाजूंनी गोलाकार फिरतात, त्याचप्रमाणे सगळी नक्षत्रे आणि ग्रह आत बाहेर असे क्रमाने या कालचक्रात गोवलेले आहेत. ते ध्रुवलोकाचाच आश्रय घेऊन वायूच्या प्रेरणेने कल्पाच्या अंतापर्यंत फिरत राहतात. जसे मेघ आणि ससाना इत्यादी पक्षी आपल्या कर्मानुसार वायूच्या अधीन राहून आकाशात उडत राहतात, त्याचप्रमाणे हे ग्रह तारे प्रकृती पुरुषाच्या संयोगामुळे आपल्या कर्मानुसार फिरत राहतात, पृथ्वीवर पडत नाहीत. काही लोक भगवंतांच्या योगमायेच्या आधारावर असणाऱ्या या ज्योतिष चक्राचे शिशुमार नावाच्या जलचर प्राण्याच्या रूपात वर्णन करतात. याचे शरीर गोलाकार असून तोंड खालच्या बाजूला आहे. याच्या शेपटीचा टोकावर ध्रुव आहे. शेपटाच्या मध्यभागी प्रजापती, अग्नी, इंद्र आणि धर्म हे आहेत. शेपटाच्या मुळाशी धाता आणि विधाता आहेत. याच्या कटी प्रदेशामध्ये सप्तर्षी आहेत. या शिशुमाराने उजव्या बाजूने शरीराचे वाटोळे केले आहे. अशा स्थितीमध्ये अभिजित नक्षत्रापासून पुनर्वसूपर्यंत उत्तरायणाची जी 14 नक्षत्रे आहेत ती याच्या उजव्या बाजूला आहेत आणि पुष्य नक्षत्रापासून उत्तराषाढापर्यंत दक्षिणायनाची जी 14 नक्षत्रे आहेत ती डाव्या बाजूला आहेत. ज्याप्रमाणे लोकांमध्ये सुद्धा जेव्हा शिशुमार गोलाकार असतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूच्या अवयवांची संख्या सारखीच असते, त्याचप्रमाणे इथे नक्षत्र संख्येमध्ये सुद्धा समानता आहे. याच्या पाठीमागील भागात अजविथी, मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या 3 नक्षत्रांचा समूह आणि पोटाच्या भागात आकाशगंगा आहे. याच्या उजव्या आणि डाव्या कटी प्रदेशात पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रे आहेत. पाठीमागच्या उजव्या आणि डाव्या पायावर आद्रा आणि अश्लेषा ही नक्षत्रे आहेत. तसे उजव्या आणि डाव्या नाकपुडीत अभिजित आणि उत्तराषाढा ही नक्षत्रे आहेत. त्याचप्रमाणे उजव्या आणि डाव्या डोळ्यात श्रवण आणि पूर्वाषाढा, तसेच उजव्या आणि डाव्या कानात धनिष्ठा आणि मूळ नक्षत्रे आहेत. मघा इत्यादी दक्षिणायनातील 8 नक्षत्रे डाव्या भरगडीत आणि उलट्या क्रमाने मृगशीर्ष इत्यादी उत्तरायणाची 8 नक्षत्रे उजव्या भरगडीत आहेत. शततारका आणि ज्येष्ठा ही 2 नक्षत्रे अनुक्रमे उजव्या आणि डाव्या खांद्याच्या ठिकाणी आहेत. याच्या वरच्या हनवटीत अगस्त्य, खालच्या हनवटीमध्ये नक्षत्ररूप यम, तोंडामध्ये मंगळ, लिंग प्रदेशात शनी, वशिंडामध्ये बृहस्पती, छातीमध्ये सूर्य, हृदयात नारायण, मनात चंद्र, नाभीमध्ये शुक्र, स्तनांमध्ये अश्विनी कुमार, प्राण आणि अपानात बुध, गळ्यात राहू, सर्व शरीरात केतू आणि सर्व रोमारोमात संपूर्ण तारांगण आहे. हे भगवान विष्णूंचे सर्व देवमय स्वरूप आहे. दररोज सायंकाळी पवित्र होऊन आणि मौन धरून याचे दर्शन करीत चिंतन करावे आणि पुढील मंत्राचा जप करीत भगवंतांची स्तुती करावी. संपूर्ण नक्षत्रमंडळाचा आश्रय कालचक्र स्वरूप सर्व देवाधिपती परशुराम परमात्म्याचे आम्ही नमस्कारपूर्वक ध्यान करीत आहोत. ग्रह, नक्षत्र आणि तारकांच्या रूपांमध्ये भगवंतांचे अधिदैविक रूप प्रकाशित होत आहे. ते मंत्रांचा त्रिकाळ जप करणाऱ्यांचे पाप नाहीसे करते. जो मनुष्य सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा 3ही वेळी त्यांच्या अधिदैविक स्वरूपाचे नित्य चिंतन आणि वंदन करतो, त्याचे त्यावेळी केलेले पाप ताबडतोब नष्ट होते. अध्याय 23 समाप्त. अथ चतुर्विंशोऽध्याय. राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, काही लोकांचे म्हणणे आहे की सूर्यापासून 10,000 योजने दूर खालच्या बाजूस राहू नक्षत्राप्रमाणे फिरत आहे. भगवंतांच्या कृपेनेच याने देवत्व आणि ग्रहत्व प्राप्त केले आहे. हा सिंहिका पुत्र स्वतः असुराधम असल्याकारणाने कोणत्याही प्रकारे या पदाला योग्य नव्हता. याच्या जन्म आणि कर्माचे वर्णन आपण पुढे करू. सूर्याचा हा जो अत्यंत तप्त गोल आहे त्याचा विस्तार 10,000 योजने सांगितला जातो.
याचप्रमाणे चंद्रमंडळाचा विस्तार 12,000 योजने आहे आणि राहूचा 13,000 योजने आहे. राहू अमृतपानाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये देवांच्या वेशात येऊन बसला, त्यावेळी सूर्य आणि चंद्राने याचे गुपित फोडले होते. ते वैर लक्षात ठेवून हा अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी त्यांच्यावर आक्रमण करतो. हे पाहून भगवंतांनी सूर्य आणि चंद्र यांच्या रक्षणासाठी त्या दोघांच्या जवळ आपले प्रिय आयुध सुदर्शन चक्र ठेवले आहे. ते नेहमी फिरत असते, म्हणून राहू त्यांच्या असह्य तेजाने उद्विग्न आणि आश्चर्यचकित होऊन थोडा वेळ त्यांच्या समोर राहून पुन्हा मागे फिरतो. त्याच्या थांबण्यालाच लोक ग्रहण म्हणतात. राहूच्या 10,000 योजनेखालील बाजूस सिद्धचारण आणि विद्याधर यांची स्थाने आहेत. त्याच्या खालच्या बाजूस जिथपर्यंत वायूची गती आहे आणि ढग दिसतात तो अंतरिक्ष लोक आहे. हे यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत आणि भूतांचे विहार करण्याचे स्थान आहे. त्याच्या खाली 100 योजने अंतरावर ही पृथ्वी आहे. हंस, गिधाडे, ससाणे, गरुड इत्यादी प्रमुख पक्षी जिथपर्यंत उडू शकतात तिथपर्यंत हिची सीमा आहे. पृथ्वीचा विस्तार आणि स्थिती यांचे वर्णन झालेच आहे. तिच्याही खाली असतं अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल नावाची 7 भूविवरे आहेत. भूगर्भातील विळे किंवा लोक आहेत. ही एका वेळी 10,000 योजने अंतरावर आहेत आणि त्यापैकी प्रत्येकाची लांबी रुंदी 10,000 योजने इतकीच आहे. भूमीखालील ही विवरे सुद्धा एक प्रकारचे स्वर्गच आहे. येथे स्वर्गापेक्षाही अधिक विषयभोग, ऐश्वर, आनंद, संतानसुख आणि धनसंपत्ती आहे. येथील वैभवपूर्ण भवने, उद्याने आणि क्रीडास्थानांमध्ये दैत्य, दानव आणि नाग निरनिराळ्या मायामय क्रीडा करत निवास करतात. हे सर्व गृहस्थ धर्माचे पालन करणारे आहेत. त्यांचे स्त्री, पुत्र, बंधू, बांधव आणि सेवक त्यांच्यावर फार प्रेम करतात आणि नेहमी प्रसन्न चित्त असतात. त्यांच्या भोगामध्ये विघ्न आणण्याचे इंद्रादिकांनाही सामर्थ्य नाही. महाराज, या विवरात मायावी मय दानवाने बनवलेली अनेक नगरे सौंदर्याने झगमगत आहेत. अनेक जातींच्या सुंदर सुंदर श्रेष्ठ रत्नांनी रचलेली चित्रविचित्र भवने, तट, नगरद्वारे, सभागृहे, मंदिरे, मोठमोठी अंगणे आणि घरे यांनी ही सुशोभित आहेत. तसेच यांच्या फरशांवर नाग आणि असुरांच्या जोड्या तसेच कबूतर, पोपट, मैना इत्यादी पक्षी किलबिलाट करत असतात. पाताळ अधिपत्यांचे भव्य भवने या नगराची शोभा वाढवतात. तेथील बगीचे सुद्धा आपल्या शोभेने देवलोकातील उद्यानांच्या शोभेवर मात करतात. तेथे अनेक वृक्ष आहेत ज्यांच्यावरील सुंदर डहाळ्या फळाफुलांचे गुच्छ आणि कोमल अंकुरांच्या भारांनी झोकलेल्या असतात. तसेच त्यांना निरनिराळ्या वेलींनी आपल्या अंगपाशाने बांधून ठेवले आहे. तेथे निर्मल जलाने भरलेले अनेक जलाशय आहेत. त्यात विविध पक्ष्यांच्या जोड्या विलास करीत असतात. या वृक्षांच्या आणि जलाशयांच्या सौंदर्याने ती उद्याने अतिशय शोभून दिसतात. त्या जलाशयात राहणारे मासे जेव्हा क्रीडा करीत असताना उसळी मारतात तेव्हा त्यातील पाणी खळाळते. त्याचबरोबर पाण्यावर उमललेली कमळे, कुमुदे, निळकमळे, कण्हेरे, लाल कमळे आणि शतपत्रे इत्यादींची ताटवे सुद्धा हलू लागतात. या कमळांच्या वनात राहणारे पक्षी अविश्रांत क्रीडा करीत निरनिराळे अतिशय गोड आवाज काढत असतात. ते ऐकून मन आणि इंद्रियांना अतिशय आनंद होतो. त्यावेळी सर्व इंद्रियांमध्ये आनंदाची भरती येते. तेथे सूर्याचा प्रकाश पोहतत नाही, म्हणून दिवस रात्र अशा कालविभागाची भीती वाटत नाही. तेथील संपूर्ण अंधकाराला मोठमोठ्या नागांच्या मस्तकावरील मणीच दूर करतात. येथे राहणारे लोक दिव्य औषधी, रसायने, अन्नपाणी, स्नान इत्यादींचे सेवन करतात. त्यांना मानसिक किंवा शारीरिक रोग नाहीत. तसेच त्यामुळे सुरकुत्या पडणे, केस पिकणे, वृद्धावस्था येणे, देह कांतिहीन होणे, शरीरातून दुर्गंधी येणे, घाम येणे, थकवा येणे, शिथिलता येणे तसेच वयोमानानुसार अवस्था बदलणे असे कोणतेच विकार होत नाहीत. ते नेहमी सुंदर, स्वस्थ, तरुण आणि शक्तिसंपन्न असतात. भगवंतांच्या तेजस्वी सुदर्शन चक्राशिवाय त्या पुण्यपुरुषांचा अन्य कोणत्याही साधनाने मृत्यू होऊ शकत नाही. सुदर्शन चक्र येतात त्यांच्या भयामुळे तेथील असुर स्त्रियांचा गर्भपात होतो. अतल लोकांमध्ये मय दानवाचा पुत्र बल नावाचा असुर राहतो. त्याने 96 प्रकारची माया रचली आहे. त्यापैकी काही माया आजसुद्धा मायावी पुरुषांच्या ठिकाणी आढळतात. त्याने एकदा जांभई दिली होती. त्यावेळी त्याच्या मुखातून स्वैरीने फक्त आपल्या वर्णांच्या पुरुषाशी रममाण होणारी, कामिनी अन्य वर्णाच्या पुरुषांशी सुद्धा समागम करणारी
आणि पुंचली अत्यंत चंचल स्वभावाचे अशा 3 प्रकारच्या स्त्रिया उत्पन्न झाल्या. या त्या लौकी राहणाऱ्या पुरुषांना हटक नावाचा रस पाजून संभोग करण्यासाठी समर्थ बनवत असतात आणि नंतर त्यांच्याबरोबर आपल्या हावभावयुक्त चेष्टा, प्रेमळ हास्य, प्रेमालाप आणि आलिंगन इत्यादीद्वारा यथेष्ट विलास करतात. तो हटक रस प्याल्यावर मनुष्य मंदाग्न होतो आणि स्वतःला 10,000 हत्तींइतका बलवान समजून मी ईश्वर आहे, मी सिद्ध आहे अशा प्रकारे बडाया मारू लागतो. त्याच्या खाली वितल लोकांमध्ये भगवान हटकेश्वर नावाचे महादेव आपले पार्षद भूतगणांसह राहतात. ते प्रजापतींच्या सृष्टीच्या वृद्धीसाठी भवानीबरोबर विहार करीत असतात. त्या दोघांच्या तेजाने तेथे हटकी नावाचं एक श्रेष्ठ नदी निघाली आहे. वायूने प्रज्वलित झालेली अग्नी तिचे पाणी अत्यंत उत्साहाने पितो. तो जो हटक नावाचे सोने थुंकतो त्यापासून बनवलेले अलंकार दैत्यराजांच्या अंतःपुरात स्त्री-पुरुष सर्वजण धारण करतात. वितलाच्या खाली सुतल लोक आहे. महायशस्वी पवित्र कीर्ती विरोचन पुत्र बली तेथे राहतो. भगवंतांनी इंद्राचे कल्याण करण्यासाठी आदितीपासून बटू वामन रूपाने अवतीर्ण होऊन त्याच्यापासून 3 लोक हिरावून घेतले होते. नंतर भगवंतांच्या कृपेने त्याला या लोकात प्रवेश झाला. तेथे त्याला जशी उत्कृष्ट संपत्ती मिळाली आहे तशी इंद्रादिकांच्या जवळसुद्धा नाही. म्हणून तो त्याच पूज्यतम प्रभूंची आपल्या धर्माप्रमाणे आराधना करीत तेथे आजसुद्धा निर्भयपणे राहतो. संपूर्ण जीवांचे नियंते आणि आत्मस्वरूप परमात्मा भगवान वासुदेवांना पूज्यतम पवित्रतम सत्पात्र म्हणून आल्यावर त्यांना परम श्रद्धेने आणि आदराने स्थिर चित्ताने बलीने भूमिदान केले. त्यावेळी बलीला सुतल लोकांचे ऐश्वर्य प्राप्त झाले. हे काही त्यांचे मुख्य फळ नाही. हे ऐश्वर्य तर नाशिवंत आहे, परंतु ते भूमिदान साक्षात मोक्षाचे द्वार ठरले. शिंक आल्यावर, पडल्यावर किंवा घसरल्यावर विवश होऊन भगवंतांचे एक वेळ नाव घेतल्यानेही मनुष्य सहजपणे कर्मबंधन तोडून टाकतो. परंतु हेच कर्मबंधन, योगसाधन इत्यादी अन्य अनेक उपायांचा आश्रय घेऊनही मुमुक्षु लोक मोठ्या कष्टाने क्वचितच तोडून टाकू शकतात. म्हणून आपले संयमी भक्त आणि ज्ञानी लोकांना स्वस्वरूप प्रदान करणारे आणि सर्व प्राण्यांचे आत्मा अशा श्री भगवंतांना आत्मभावाने दिलेल्या भूमिदानाचे येथील ऐश्वर्य हे फळ होऊ शकत नाही. जरी भगवंतांनी बलीला त्याच्या सर्व स्वदानाच्या बदल्यात आपले विस्मरण करणारे हे मायामय भोग आणि ऐश्वर्य दिले असते तरी त्यांनी बळीवर हा अनुग्रह केला असे झाले नसते. दुसरा कोणताही उपाय नाही असे पाहून भगवंतांनी याचनेच्या बहाने त्याचे त्रिलोक्याचे राज्य हिरावून घेतले आणि त्याच्याजवळ फक्त त्याचे शरीरच शिल्लक ठेवले आणि वरुणाच्या पाशाने बांधून पर्वताच्या गुहेत फेकून दिल्यावर तो म्हणाला होता, खेदाची गोष्ट आहे की हा देवराज इंद्र किंवा सल्लामसलतीसाठीच पूर्णपणे नेमलेल्या बृहस्पती हा मंत्री स्वार्थ साधण्यात मुळीच कुशल नाही. कारण त्यांनी भगवान उपेंद्रांची अवहेलना करून त्यांचे दास्य न मागता त्यांच्याद्वारा माझ्याकडून हे भोगच मागितले. हे 3 लोक फक्त एक मन्वंतरापर्यंत राहणार आहेत आणि हे मन्वंतर अनंत काळाचा फक्त एक अवयव आहे. भगवंतांच्या दास्यापुढे या तुच्छ भोगाची काय किंमत आहे? भगवंतांनी स्वतःचे वडील हिरण्यकश्यपू यांना मारल्यानंतर आपल्या पितामह प्रल्हादांनी प्रभूच्या सेवेचाच वर मागितला होता. भगवंत देव इच्छित होते तरी त्यांनी त्याच्यापासून दूर करणारे आपल्या पित्याचे निष्कंटक राज्य नाही घेतले. माझ्यावर ना भगवंतांची कृपा ना माझ्या वासना शांत झालेल्या अशा स्थितीत माझ्यासारखा कोण पुरुष त्या महानुभावाच्या जवळ तरी जाण्याची इच्छा करील? ह्या बळीचे चरित्र आम्ही पुढे 8व्या स्कंदात विस्ताराने सांगू. आपल्या भक्तांसाठी भगवंतांचे हृदय दयेने भरलेले असते. म्हणून अखिल जगाचे गुरु भगवान नारायण हातात गदा घेऊन सुतल लोकात राजा बलीच्या दारावर राहतात. दिग्विजय करीत करीत एकदा रावण तेथे पोहोचला तेव्हा भगवंतांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने त्याला लाखो योजने दूर फेकून दिले आणि बळीचे काम स्वतः केले. सुतल लोकाच्या खाली तलातल आहे. तेथे त्रिपुराधिपती दानवराज मय राहतो. त्रैलोक्याचे कल्याण करण्यासाठी भगवान शंकरांनी त्याची 3 नगरे भस्म केली होती. नंतर त्यांच्याच कृपेने त्याला हे स्थान मिळाले. तो मायावींचा परमगुरू आहे आणि महादेवांच्या कृपेने सुरक्षित आहे. म्हणून त्याला सुदर्शन चक्रापासून सुद्धा भय नाही. तेथील निवासी त्याला पूज्य मानतात. त्याच्या खाली महातलामध्ये कद्रूपासून उत्पन्न झालेल्या अनेक डोकी असलेल्या सर्पाचे क्रोधवश नावाचा एक समुदाय राहतो. त्यांच्यामध्ये कुह, तक्षक, कालियास, सुषेम इत्यादी मुख्य आहेत. त्यांचे फणे मोठे मोठे आहेत
भगवंतांचे वाहन पक्षीराज गरुड याला ते नेहमी घाबरतात. तरीसुद्धा कधीकधी आपले स्त्री, पुत्र, मित्र आणि कुटुंबांच्या संगतीत आनंदाने बेहोश होऊन येथे विहार करतात. त्याच्याखाली रसातळात पाणी नावाचे दैत्य आणि दानव राहतात. पणी नावाचे दैत्य आणि दानव राहतात. यांना निवात कवच, कालेय आणि हिरण्य पूर्वासी असेही म्हणतात. हे देवांचे शत्रू आहेत. हे जन्मतःच मोठे बलवान आणि धाडसी असतात. परंतु ज्या श्रीहरींच्या तेजाचा प्रभाव सर्व लोकांमध्ये पसरलेला आहे, त्यांच्यामुळे यांच्या बळाचा अभिमान संपूर्ण नाहीसा झाला असल्यामुळे हे सर्पाप्रमाणे लपून छपून राहतात. तसेच इंद्राची दूती सरमा हिने म्हटलेल्या मंत्रवर्णरूप वाक्यामुळे इंद्रापासून नेहमी भिवून असतात. रसातळाच्या खाली पाताळ आहे, जेथे शंख, कुलिक, महाशंख, श्वेत, धनंजय, धृतराष्ट्र, शंखचूड, कंबल, अश्वतर, देवदत्त इत्यादी मोठे क्रोधी आणि मोठमोठे फणा असलेले नाग राहतात. यांच्यामध्ये वासुकी प्रमुख आहे. यांच्यापैकी कोणाला 5, कोणाला 7, कोणाला 10, कोणाला 100 आणि कोणाला 1000 फणा आहेत. त्यांच्या फण्यावरील चमकणारे मणी आपल्या प्रकाशाने पाताळ लोकांचा सर्व अंधकार नष्ट करतात. अध्याय 24 समाप्त.